नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज मी बनवणार आहे डब्यासाठी अशी झटपट मटकीची उसळ. त्यासाठी खूप छान असे मोड आलेले आहेत मटकीला, तुम्ही बघू शकता. घरीच मोड आणलेले आहेत हे. इकडे मुंबईला काय फार तामझाम नाही करावं लागत. मटकी जरी अशी भिजवून मोकळी ठेवली तरीसुद्धा छान असे मोड येतात. तर गॅसवरती कढई ठेवली आहे. तेल घालायचं. तेल गरम झालं की थोडीशी मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा, बारीक किसून घेतलेलं लसूण घालायचं. तर लसूण हा नेहमी मी फ्रेश असा किसूनच घेते, छान फ्लेवर येतो भाजीला. आलं लसूण पेस्ट मी कधीच बनवून ठेवत नाही, जेव्हा लागते तेव्हाच ती तयार करते. आता घालायचा बारीक कापून ठेवलेला कांदा. कांदा हलकासा गुलाबीचा रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि याच्यामध्ये मिक्स करायची मटकी. तर कांदा व्यवस्थित हलवत राहायचं, म्हणजे पटकन भाजला जातो आणि सगळीकडून व्यवस्थित भाजला जातो. तर कांदा गुलाबी रंगावरती आलेला आहे. आता मटकी घालूया. आता मटकीसोबतसुद्धा कांदा 2 मिनटं अजून आपण भाजणार आहोत. तर मटकी सतत हलवत भाजून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित भाजली जाते मटकी, शिजतेसुद्धा पटकन. व्यवस्थित अशी हलवून घ्यायची मटकी, म्हणजे छान भाजली जाते. आता घालायचं याच्यामध्ये बाकीचे मसाले. तर मसाल्यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा धने पावडर घातली आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि सोबतच घालायची चटणी. चटणी म्हणजे घाटी मसाला. तर छोटे 2 चमचे घाटी मसाला घातला आहे मी याच्यामध्ये. छोटा चमचा आहे हा, तुम्ही बघू शकता. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चटणी घालायची, व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि किसून ठेवलेलं खोबरं घालायचं. थोडंसं खोबरं आहे, म्हणजे 1 चमचा जवळजवळ छोटा पोहे खायचा किसलेला. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि टोमॅटो घालायचा. टोमॅटोसुद्धा एकदम बारीक करून घ्यायचा. टोमॅटो घातल्यानंतरसुद्धा मिनिटभर छान टोमॅटोसोबत मटकी परतून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून टोमॅटोला छान पाणी सुटतं. आता घालायचं आहे याच्यामध्ये मीठ. तर अर्धा चमचा मीठ घातले. मीठ घातल्याने आता टोमॅटोला छान असं पाणी सुटतं. अगदी पाणी नाही घातली तरीसुद्धा मटकी छान अशी शिजली जाते. मीठ घातले. आता घालायचं थोडंसं पाणी. थोडं पाणी घालायचं. तुम्ही बघू शकता मी जवळजवळ अर्ध्या वाटी इतकं पाणी घातलं याच्यामध्ये आणि एवढ्यामध्येच मटकी शिजणार आहे खूप छान अशी. आता लागलीच याच्यामध्ये घालायचं शेंगदाण्याचं कूट 1 चमचा आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण घालून ठेवायची मटकी. शेंगदाण्याचं कूट चवीनुसार कमी जास्त, म्हणजे आवडीनुसार. झाकण घालूया. आता पाण्याच्या हिशोबाने 3 मिनटं छान असं याला मंद गॅसवरती शिजू द्यायचं आणि 3 मिनटानंतर बघा इतपत पाणी आटले, म्हणजे अगदी थोडं पाणी राहिलेलं आहे. आता एकदा व्यवस्थित हलवून घेऊ आणि अशीच मोकळी मटकी, म्हणजे झाकण न घालता 2 मिनटं मटकी अशीच शिजून देऊ, म्हणजे पूर्ण पाणी आटलं जातं आणि मटकी मोकळी होते सळसळीत, अगदी आपल्याला हवी तशी. आणि जर पाणी ठेवायचं असेल तर मग इतपत आल्यावरतीच गॅस बंद करायचा आणि छान अशी मटकीची उसळ तयार. खूप छान चव येते मटकीला. मटकी जर फ्रेश असेल तर, बाजारातून आपण जेव्हा विकत आणतो मटकी तेव्हा तिला एवढी छान चव नाही येत, कारण ती मटकी म्हणजे किती 4 दिवससुद्धा अशीच राहू शकते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर. त्यामुळे घरी जे आपण मोड बनवून उसळ बनवतो त्याची चव वेगळी आणि अप्रतिमच असते. तर अशा प्रकारे आपली मटकी तयार झालेली आहे, मटकीची उसळ. तुम्ही बघू शकता किती छान अशी मोकळी उसळ तयार झालेली आहे. रेसिपी आवडली तर करून बघा.